प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लोकवृक्ष वर्तमानाच्या 12व्या अध्यायातील 8व्या व 9व्या वचनात असे म्हटले आहे, मी तुम्हाला सांगतो, जो कोणी मला मनुष्यांसमोर पत्करतो त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर पत्करील. परंतु जो मला मनुष्यांसमोर नाकारतो तो देवाच्या दूतांसमोर नाकारला जाईल. मनुष्याचा स्वभाव आहे की तो बहुसंख्य लोकांच्या गटात उभे राहणे पसंत करतो. अनेकदा त्या लोकांची निवड योग्य आहे की नाही हे पडताळून पाहण्याचेही कष्ट तो घेत नाही. बऱ्याचदा त्याला योग्य अयोग्य कळत असले तरी तो संख्येच्या दबावापुढे झुकतो व सत्याच्या बाजूने उभा राहत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला धरून त्याच्यावर खोटे आरोप ठेवून ते सिद्ध झाले नसताही त्याला मरणदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. पिलाताला हे चांगले ठाऊक होते की ख्रिस्त निर्दोष व निरपराध होता. तरी त्याने संख्येच्या दबावाला बळी पडून ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्याची शिक्षा ठोठावली. त्याउलट ख्रिस्त वधस्तंभावर असताना दुःखाने व्याकुळ झालेल्या काही स्त्रिया व एकमेव शिष्य सोडल्यास तेथे उभे असलेले सर्वजण ख्रिस्ताच्या विरोधात बोलत होते. त्याला छळणारे क्रूर रोमी शिपाई, याजक, शास्त्री, परुषी व जमलेले यहुदी व यहुदीतर लोक कोणीही ख्रिस्ताबद्दल चांगले तर बोलत नव्हतेच. उलट त्याला दोष देत होते, त्याची थट्टा करीत होते. इतकेच नव्हे तर ख्रिस्ताच्या बाजूला खेळलेल्या एका चोरानेही त्यांच्या सुरात सूर मिसळून ख्रिस्ताला आव्हान करीत म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हालाही वाचव. अशावेळी दुसऱ्या बाजूला खेळलेल्या दुसऱ्या चोराने मात्र ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणून ओळखले होते. त्याने ना क्रूर शिपायांची तमा बाळगली, ना याजक पुरुषांचे भय धरले, ना तो जनसमुदायाला भ्याला. तो सर्वांस ऐकू जाईल अशा आवाजात त्या चोराचा निषेध करून म्हणाला, तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत. परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. ख्रिस्ताचे मरण डोळ्यांनी पाहत असतानाच त्याच्या पुनरुत्थानावर विश्वास व्यक्त करीत तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. सर्वजण ख्रिस्ताला नाकारीत असताना त्या चोराने ख्रिस्ताला सर्वांसमोर उघडपणे स्वीकारले, कारण त्याला ठाऊक होते की ते लोक केवळ त्याच्या शरीराचा नाश करू शकतात, परंतु ख्रिस्त त्याच्या आत्म्याचा बचाव करू शकतो. म्हणूनच येशूनेही सर्वांसमक्ष त्याला वचन दिले, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. मला खात्री आहे स्वर्गात या चोराचे दूतांसमोर विशेष स्वागत होईल. जर आपणही ख्रिस्ताला जाहीरपणे स्वीकाराल तर तोही स्वर्गात आपणास आनंदाने जाहीरपणे स्वीकारील. परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.